त्यांनी सगळ्यांनी आम्ही मुंबईचे सगळे विषय मुंबईचे विषय असो, मुंबईच्या कॉलेजचे एज्युकेशनचे विषय असो किंवा हॉस्पिटलचे विषय असो, असे बरेच विषय मांडले. त्यामध्ये मी आता धारावीचे विषय मांडले. एकतर मी पाण्याचा विषय मांडला की पाणी येत नाही आहे किंवा त्याचं कंटॅमिनेशन आहे आणि त्याच्यामुळे बरेच लोक आजारी पडतात, तो एक विषय मांडला गेला. नंतर धारावीचा जो VIP रोड म्हणून म्हटला जातो, त्याच्यामध्ये नेहमी कचऱ्याच्या गाड्या पडलेल्या असतात, नेहमी उभ्या असतात, ज्या सगळ्या डंप झालेल्या आहेत, तरीसुद्धा त्या वर्षानुवर्ष तिथेच आहे. त्याच्याबद्दल आम्ही सांगितलं, कारण तिथे स्फोट झाले तर मागे LPG गॅसचे तो रिकामा करण्यासाठी विनंती केली. दुसरा स्टेशन आहे, रेल्वे स्टेशनच्या बाहेर जो ब्रिज, तो रेल्वे आणि BMCच्या कोलॅबरेशनने होतोय, तर तो स्वच्छ बाबा ही मागणी केली. आणि फंडसाठी आम्ही विशेषतः सांगितलं, कारण आपल्याकडे काँक्रिटीकरण धारावीला नाही सांगितले, जे आपले हे आहे DRPने त्याला मनाई केली, त्यामुळे आम्ही डांबरीकरणाचा प्रस्ताव मांडला होता, तो मंजूर घेतला. पण त्याचीसुद्धा त्यांनी अजून आम्हाला फंड दिलेले नाही, ज्याच्यामुळे आमच्या लोकांना त्याचा फायदा होईल. किंवा नालेसाठी पण, नालेसुद्धा खराब झाले तर त्या नाल्यासाठी पण आम्हाला फंड आवश्यक आहे. तर BMC हे आम्हाला देत नाही आहे, वारंवार गेल्यावेळी दिलेलं नाही आहे आणि अजूनही दिलं नाही, तर ते आम्हाला मिळावं याची आम्ही मागणी केलेली आहे. कुर्ला मदर डेअरीच्या धारावी विकसनासाठी देण्याचा निर्देश शासनाने घेतलेला आहे असं बघताय. आम्हाला धारावीच्या लोकांना धारावीचंच पुनर्वसन पाहिजे हे आम्ही पहिल्यापासून सांगतो. आणि कुर्ल्याच्या लोकांना सुद्धा धारावीवाले नको आहेत. त्यांनी जर तुम्ही बघितलं तर हा सगळा ग्रीन झोन आहे, त्याच्यामध्ये सगळे झाडं आहेत आणि ह्या झाडांची कत्तल करून तिथे घरं बांधणं हे खरं तर मूर्खपणाचं लक्षण आहे. कारण मुंबईमध्ये आता ग्रीन झोन हे उरलेले नाही आहेत. मुंबईची जर तुम्ही फुफ्फुसं म्हणाल ती संपवण्याचं काम इथे चाललेलं आहे आणि ते अदाणीला देण्याचं काम चालू आहे. आणि कुर्ल्यातले लोकसुद्धा त्याला विरोध करतात, त्यांनासुद्धा धारावीचे लोक नको आहेत. आणि त्यांच्या आमदारांनी सुद्धा जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा सांगितलं होतं की आम्हाला धारावीच्या लोकांना आम्ही तुम्ही इथे येऊन देणार नाही आणि त्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि आताच इलेक्शन झाल्यावर ते आमदार कुठे ते माहीत नाही. धारावीचे आमदार आणि खासदार दोन्ही त्यांच्याबरोबर आहे आणि आमची आजताही अशीच मागणी आहे की धारावीत लोकांना धारावीतच मिळावं, आम्हाला कुर्ल्याची गरज नाही. धन्यवाद. थँक्यू.